त्या काळाचे हिंदू राजे हे राक्षसी मुस्लिम आक्रमक हिमालय उतरून हिंदुस्थानावर स्वारी करण्याआधीच प्रथम आपणच हिमालय ओलांडून इराण, तुरान, अरबस्तान स्वाऱ्या करू शकले नाहीत. ह्या मुस्लिम आक्रमकांना त्यांच्या घरी ठेचून टाकू शकले नाहीत नादिरशहा आणि अब्दाली. पण ह्या दशशतकव्यापी हिंदू मुस्लिम महायुद्धात मराठ्यांनी अखिल हिंदूंचे रणनेतृत्व हिंदुस्थानात सर्वत्र स्वीकारल्यानंतर त्यांच्या ह्या प्रबल सैनिकी आक्रमणांनी दिल्लीचे तटही जेव्हा कोसळू लागले तेव्हापासून मात्र वरच्या छेदकात सांगितल्याप्रमाणे आशियातील मुस्लिम आक्रमक जातीची आणि राज्यांची ती पूर्वीची महम्मद गझनीप्रमाणे हिंदूंचा निपात करण्याच्या प्रकट डरकाळ्या फोडीत उठल्या. बसल्या स्वाऱ्या करण्याची खोडच मोडली गेली. मराठ्यांच्या सैन्याने दिल्ली हाती घेऊन तेथील कारभार पहिल्या बाजीरावासारख्या पराक्रमी पेशव्याच्या तंत्राने चालू ठेवला. तेव्हापासून हिमालयापलीकडील एक इराणचा नादिरशाह आणि दुसरा अहमदशाह अब्दाली हे दोघेच काय ते पूर्वीच्या मुस्लिम आक्रमकांसारख्या डौलाने हिंदू धर्माचा आणि लोकांचा उच्छेद करून टाकण्यासाठी आणि हिंदुस्थानचे बादशाह बनण्यासाठी म्हणून आले. परंतु वस्तुतः ते दोघेही पूर्वीप्रमाणे केवळ स्वतःच्याच खुमखुमीने प्रेरणेने चालून आलेले नव्हते. दिल्लीपर्यंत साऱ्या हिंदुस्थानात आपली हिंदू सत्ता स्थापित मराठे येऊन धडकले आहेत किंवा धडकू शकतात ह्या जाणिवेने नादिरशाह काय किंवा अहमदशाह अब्दाली काय ह्या दोघांच्याही मनात धास्ती वाटू लागलेली होती. परंतु हिंदुस्थानातील दिल्ली नि पंजाब येथील मुसलमानी सरदारांच्यानी कधी बादशहांच्याही गुप्त निमंत्रणावरून नादिरशाह आणि अहमदशाह हिमालयापलीकडून हिंदुस्थानावर चालून येण्याचे धैर्य करू शकले. मराठ्यांनी आम्हास खाऊन टाकले. सर्व हिंदुस्थानात काफरशाही होत आहे तरी दिल्लीची मुस्लिम बादशाही रक्षण करण्यासाठी आपण इस्लामचे त्राते म्हणून आम्ही आपणाकडे धाव घेत आहो. आपण सत्वर स्वारी करून यावे. आम्ही आपणास दिल्लीस बादशाही तख्तावर बसवितो. राहिले पठाण, मोगल अशा अनेक मुस्लिम सरदारांनी असा गुप्त आग्रह केल्यामुळे त्यांच्या हिंदुस्थानातील बळावर नि साह्यावर अवलंबूनच काय ते हे हिंदुस्थान पलीकडचे दोघे अत्याचारी पण बलिष्ठ आक्रमक हिंदुस्थानावर स्वारी करू शकले. नादिरशहाची स्वारी. नादिरशहाला गुप्तपणे मराठ्यांचा नायनाट करण्यासाठी ज्यांनी बोलवले त्यात निजाम उल मुल्क हा प्रमुख होता. भोपाळच्या लढाईत बाजीरावाने ह्या निजामाला यथेच्छ पिटला होता. परंतु त्यालाही ही आशा होती की नादिरशहाकडून मराठ्यांचा काटा समूळ उपटला जाईल. पुढे जे होईल ते होईल. नादिरशहा सन 1739 अटक ओलांडून लाहोरला आला. दिल्लीच्या बादशहाने ससैन्य त्याच्याशी लढण्याचा डौल घातला. पण पहिल्याच लढाईत त्याची धूळधाण उडाली. नादिरशहाने बादशहाला बोलावून अटकेत ठेवले. निजामालाही त्याने दरडावून विचारले की तुम्ही एवढाले सरदार असता तुम्हाला मराठ्यांना कसे हुसकता आले नाही आणि त्याने मान्य केलेले कित्येक कोटी रुपये दिले नाहीत म्हणून त्यालाही अटकेत ठेवले. नंतर नादिरशाह सरळ दिल्लीवर चालून गेला. 1739च्या मार्चला नादिरशहाने मोगल सत्तेचा अंत करून उघडपणे दिल्लीच्या सिंहासनावर आपल्या स्वतःच्या इराणी बादशाहीची घोषणा केली. लगोलग त्याने मुस्लिम बादशाहीच्या कुळधर्माप्रमाणे दिल्लीस अत्याचाराचा कहर केला. लुटालूट नि सरसकट शिरच्छेद याचे थैमान मांडले. तथापि सगळ्या मुसलमानांना ही आशा होती की नादिरशाह मराठ्यांचा तरी नायनाट करील. नादिरशहाने मराठ्यांची आपण होऊन कोणतीही आगळी केली नाही. इतकेच नव्हे तर दिल्लीतील हिंदूंच्या लुटपुटीत आणि सरसहा शिरच्छेदात तिकडील मुसलमानांचाही अपवाद ठेवला नाही. नादिरशहाने स्वतः निजामाची त्याला खेचरावर बसून धिंड काढविली. इतक्यात दिल्लीला बातमी पोचली की मराठ्यांनी पोर्तुगीजांवर मोठा विजय मिळवलेला असून वसईचा प्रसिद्ध जलदुर्ग पोर्तुगीजांच्या हातून जिंकून घेतला आहे आणि तेथील पोर्तुगीज सेनानी मराठ्यांना ससैन्य शरण गेला आहे. त्यामुळे निष्कंटक होऊन स्वतः बाजीराव फार मोठ्या मराठी सैन्यासह दिल्लीवर चाल करून येत आहे. अरे बघता काय, चला दिल्लीवर चाल करून हिंदू पादशाहीस आता काय उशीर. बाजीराव
उत्तरेकडील मराठे सरदार आणि बाजीरावांनी सर्वत्र पेरून ठेवलेले लहान मोठे राजकारणी मराठी हस्तक ह्यांच्याही अंगात नादिरशहाची पुरती खोड जिरवून टाकावी असेच वारे संचारले होते. त्यांनी ठिकठिकाणाहून बाजीरावाला उत्तरेकडील नादिरशहाची आणि हिंदू राज्यांची स्थिती कळविली. त्या प्रतिवृत्त लेखकातील एक लेखक लिहितो, तहमास्य कुली खान नादिरशहा काही देव नाही जे पृथ्वी कापून काढेल. जबरदस्ताशी सुलूक करील म्हणून मतब्बर फौजेनिशी यावे. आधी जबरदस्तीने मग सुलूक. आता सारे राजपूतनी स्वामी बाजीराव एक झालिया निकाल पडेल. समजतास बुंदेले वगैरे एक जागा करून मोठा भाव दाखविला पाहिजे. नादिरशहा तसा माघार जात नाही. हिंदू राज्यांवरील निघेल रायाचे सवाई जयसिंग मनी राणाजी उदयपूरचा महाराणा दिल्लीचे बादशाही तख्तावर बसवावे असे आहे. हिंदू राजे सवाई अधिकरून स्वामीचे स्वारीची मार्ग प्रतीक्षा करतात. स्वामीचे पुष्टिबल होताच जाट वगैरे फौज दिल्लीवरी पाठवून सवाईजी आपण दिल्लीस जाणार अशा अवसानाचीच उत्तर हिंदुस्थानातील मराठी पुढाऱ्यांनी अनेक प्रतिवृत्ते येत होती. त्यांच्या आधारे शाहूच्या मंत्रिमंडळात जे मराठ्यांचे पाय मागे खेचणारे आणि बाजीरावांच्या आक्रमक वीरश्रेस अपशकुन करणारे लोक बसलेले असत. त्यांना बाजीराव आवेशाने म्हणाले, वीर हो, विचार करीत नि शंका घेत काय बसला. एकीने चाल करून निघा. हिंदू पादशाहीचा दिवस उगवलाच म्हणून समजा. मी तर नर्मदा उतरून सर्व मराठी सैन्य चंबळपर्यंत पसरून देणार. मग पाहूया नादिरशहा कसा खाली येतो तो. मराठे आपल्यावर प्रत्याक्रमण करून उत्तरेत येत आहेत अशी बातमी येताच नादिरशहाचा हिंदुस्थानात दक्षिणेपर्यंत पूर्वीचा इराणी, तुराणी, तुर्क इत्यादी मुस्लिम आक्रमकांसारखा पुढे घुसण्याचा उत्साहच ढासळून गेला आणि मराठ्यांच्या सेना दिल्लीकडे पोचवण्यापूर्वीच आपला गाशा गुंडाळावा अशा धोरणाने त्याने स्वतः होऊन बादशहाचे पद सोडून दिले. पण आपण होऊन दिल्लीच्या पूर्वीच्या मोगल बादशहास पुन्हा तख्तावर स्थापले. सर्व राजवाड्यांना त्या मोगल बादशहाची आज्ञा मानण्याचा कडक आदेश त्याने दिला. नादिरशहाने दिल्लीस मिळवलेली जवळजवळ 50-60 कोटीची लूट नि मयूर सिंहासनादी अनर्ध्य कलावस्तू समवेत घेऊन इराणास प्रयाण केले. केवळ मराठ्यांच्या आक्रमणाच्या भयाने हिंदुस्थानातील राजवाड्यांना नादिरशहाने जी पत्रे पाठविली होती त्यातच शाहू छत्रपतींना लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की सर्व हिंदूंनी दिल्लीच्या मोगल बादशहाच्या आज्ञेत राहावे, नाहीतर जे काही आज्ञा मोडतील त्यांना भयंकर शासन करण्यात येईल. अशा आशयाचे पत्र त्याने मूर्खपणाने लिहिले आणि शहाणपणाने आपण पाय मागे काढला. अर्थातच नादिरशहाचे ते आज्ञापत्र केराच्या टोपलीत फेकले गेले आणि मराठ्यांच्या शाहू छत्रपतीने सन 1739 मध्ये भरवलेल्या राजसभेत मराठ्यांच्या भीतीने नादिरशहा हिंदुस्थानातून पळून गेला अशी स्पष्ट घोषणा केली. अहमदशहा अब्दाली काबूलचा बादशहा होतो. नादिरशहाच्या सैन्यात त्याच्या अंकित म्हणून अहमदशहा अब्दाली नावाचा एक अफगाण सरदार आपल्या कर्तृत्वाने वाढत नादिरशहाचा उजवा हातच बनला होता. नादिरशहाच्या वर दिलेल्या हिंदुस्थानवरील स्वारीत अब्दाली त्याचे बरोबर होताच. नादिरशहा हा परत गेल्यानंतर लवकरच सन 1747 मध्ये मारला गेला. त्याच्या मरणानंतर त्यांच्या सैन्यात उडालेल्या धांदलीत सारी सत्ता आपणच बळकावून अहमदशहाने तो पठाण जातीचा असल्यामुळे काबूल येथील आपली राजधानी केली आणि स्वतःच अफगाणी बादशहा म्हणून घोषित केले. सन 1747 रोहिले पठाण हिंदुस्थानात पंजाब, दिल्ली, फारुखाबाद ते रोहिलखंडापर्यंतच्या पट्ट्यात प्रमुखत्वे मुस्लिम राजसत्तेचे संचालन करीत असलेल्या मुस्लिमांमध्ये मोगल अफगाण पठाण ह्या दोन मुस्लिम जातींमध्ये अंतर्गत द्वेष नि बादशाही पदाविषयी तीव्र स्पर्धा कधी प्रकटपणे तर कधी गुप्तपणे सारखी चालत आलेली होती. दिल्लीच्या पूर्वीच्या सुलतानशाह्या ह्या अफगाणच्या होत्या. त्या सुलतानशाहीतील शेवटच्या अफगाण वंशाचा उच्छेद करूनच
मोगलांचा विजेता आक्रमक बाबर ह्याने दिल्लीची बादशाही जिंकून घेतली होती हे ह्या ग्रंथातही मागे सांगितलेच आहे. तरीसुद्धा ह्या मोगल बादशाहीतील अनेक अफगाण सरदारांचे वर्चस्व चालूच होते.